निश्चित मनोज भाऊ, तुम्ही म्हणताय की सगळे सोयरीची अंमलबजावणी करावी लागेल। तुम्ही शिंदे समितीला आणखीन 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केलेली आहे, पण आताच भुजबळ म्हणतात की कितीही समित्यांचा कितीही सर्वे होऊ दे, पण आम्ही हे काही सर्वे मान्य करत नाही, जात निहाय जनगणना घ्या म्हणजे तुम्हाला कळेल, असा भुजबळांची मागणी आहे। पटते का तुम्हाला ही मागणी? आरक्षण मिळेल हे जरी झालं असलं कर्माना मान्य न करू तो अजून काय गुतलं नाही। तू काय मान्य करणार आहे काय नाही करणार? सगळ्या दुनियाची कायची सवय लागली तुला, तू काय मान्य करणार आहे? तुला कायदाच कळत नाही काय? तुला त्या पदावर बसवणारेच पागल आहे, कारण तुझ्यामुळे तुझ्या पक्षात राहतो तो पक्ष संपत आलाय पुरा तुझ्यामुळे, तुला कायदाच कळत नाही। आणि ज्या कायदेशीर शासकीय नोंदीनं शासकीय समितीनं सापडल्यात त्या नोंदी मान्य नाही म्हणल्यावर तू काय माणूस आहे का? पण सरकारही त्याच्या दबावाला बळी पडून मराठ्याचा जर अपमान करणार असेल तर सरकारला याचे परिणाम आता भोगावे लागणार। त्याला आमचा नाविलाज आहे, कारण त्याच ऐकायचं ना, त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा तुम्ही। मराठा म्हणजे काय, मराठीची किती ताकद या राज्यात तुम्हाला आता दिसत। आमच्या पोरापेक्षा काय तुम्ही मोठे नाही लागून गेलात आम्हाला, आता आमचे पोरं आम्हाला मोठे करणं आमची जबाबदारी। आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी घेणार आहे, आणि कसे देत नाही तेही मराठा आता बघणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।